तुम्ही आज्याच्या पुण्यावर जगायला बघता काय? मग आपल्या आज्यानं लय पुण्य केलं बाबा म्हणून आता मला मिळालं पाहिजे. तू प्रयत्न कर ना. कुठं आज्याच्या पुण्यावर तू मोठा होत असतो काय? काय विजय मिळाला? कोणता विजय एकदा कळू तर दे. लेतो नुसता घरी झोपतो, कोणत्या तरी राजकारणाचं ऐकतो, सुपारी घेतो, कारण यांना वाटतं यांच्या हातानं व्हा त्यांच्या हातानं. म्हणलं तुमच्या हातानं होऊ नये. बघा मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही. तुम्ही का झोपले होते कितके दिवस? मग त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल. त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला. ते काही इतकं सोपं नाही. आरक्षण मोर्चा वाशीपर्यंत काढून आणि जल्लोष करून काय मिळालं असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला. यावर रितसर पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय काय मिळालं हे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. यावेळी नाव न घेता अप्रत्यक्षपणे जरांगेंनी राज ठाकरेंवर पलटवार केला. सोशल मीडियावर लिहून टीका करताना असं सांगून जरांगेंनी राज ठाकरेंच्या ट्विटचाही उल्लेख केला. सरकारनं सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढल्यानंतर राज ठाकरेंनी नेमकं काय ट्विट केलं होतं? राज ठाकरेंनी ट्विट केलं होतं, श्री मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार आहे हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा. जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि सोशल मीडियावरून सवाल करणाऱ्या इतरांनाही काय काय मिळालं हे वाचूनच दाखवलं. अहमदनगरच्या ओबीसी एल्गार सभेतून नाभिक समाजावरून मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरूनही जरांगेंनी भुजबळांवर टीका केली. तर आपलं ते वक्तव्य एका गावापुरतंच होतं, मात्र माझं म्हणणं तोडून मोडून दाखवल्याचं सांगून भुजबळांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. तर नुकताच राज्य मागासवर्ग आयोगाद्वारे महाराष्ट्रात सर्वेक्षण पूर्ण झालंय. मात्र भुजबळांनी पुन्हा या सर्वेवरून सरकारला सवाल करत खोट्या पद्धतीनं सर्वेचा आरोप केलाय. मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि त्यावरून दिल्या जाणाऱ्या ओबीसी जात प्रमाणपत्राला भुजबळांचा विरोध कायम आहे. तर जरांगेही ठाम असून अधिसूचनेचं कायद्याचं रूपांतर व्हावं म्हणून पुन्हा 10 फेब्रुवारीपासून उपोषणाची घोषणाही केली आहे.